नमस्कार. आज जनाबाईंचा हा अभंग. हा अभंग छोट्या प्रकारच्या अभंगात येतो. या प्रकारच्या अभंगात प्रत्येक ओळीत साधारणतः 8 अक्षरे असतात. अशा अभंगांची संख्या खूप कमी आहे. अशा अभंगात गेयता जास्त असते. ती गेयता वाढवण्यासाठी जनाबाईंनी विठ्ठल या आकारांत पुल्लिंगी शब्दाऐवजी विठाबाई हा इकारांत आणि स्त्रीलिंगी शब्द वापरला. खरं तर विठ्ठल हे त्या निर्गुण रूपाचे सगुण स्वरूप आणि सगुणत्व घेतलं तेव्हा पुरुष दैवत रूप घेतलं. सोयराबाई, जनाबाई, कान्होबात्रा यांनी अनेक वेळा विठ्ठलाला विठाबाई म्हणून हाक मारलेली आहे. कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी म्हणणारे सावता महाराज किंवा जगद्गुरु तुकाराम महाराज, निळोबा महाराज यांनीही अनेक वेळा विठाबाई अशी हाक मारलेली आहे. विठ्ठलाला विठाबाई म्हणण्यामागे अनेक आध्यात्मिक कारणे आहेत. पण इथे आपण मराठी भाषा या दृष्टीने बघत असल्यामुळे विठाबाई या शब्दातील गेयता व त्यामुळे अभंगाला येणारी उत्कटता हे मराठीतील सौंदर्यच आहे. राम कृष्ण हरी.